नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। वनरक्षक एक्झामसाठी जे आपण एक फ्री सिरीज सुरू केलेली आहे, PYQ सिरीज, जे इंग्लिशमध्ये जे आलेले प्रश्न असतील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ते आपण पूर्णतः मुलांना YouTube वरती फ्री करून देतोय। जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्या। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रश्न कसा सॉल्व्ह करायचं हे टेक्निक व्यवस्थित काय करायची समजून घ्यायची। इंग्लिशची तुमची जी भीती आहे तर पूर्णतः या ठिकाणी इंग्लिशची भीती जाणार आहे व त्यासाठी सर्वांनी कुठलाही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ हा पाहायचा आहे। चला आता आपण स्टार्ट करूया। काल आपण पाहिलेला होता जो पेपर 2 तारखेचा 2/8/2023 रोजी जो वनरक्षकचा पेपर झालेला आहे त्यातला फर्स्ट शिफ्ट आपण काल पाहिली होती। आज आपल्याला जो पेपर पाहायचा आहे तो शिफ्ट 2 दुसऱ्या शिफ्टचा पेपर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। ओके, काल बऱ्यापैकी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला त्यावेळेस बऱ्यापैकी लोकांच्या कमेंट्स वगैरे आलेल्या होत्या किंवा काही लोकांनी पर्सनली कॉल करून विचारलेलं होतं किंवा सांगितलेलं होतं। ठीक आहे, आता चला आता आपण इथं स्टार्ट करूया। आता इथं बघा काय दिलेलं आहे, प्रश्न काय दिलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल। आता लक्षात ठेवा कशावरती प्रश्न विचारलेला आहे, आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स। ओके, मार्क नो आर्टिकल इफ देयर इज नो आर्टिकल रिक्वायर्ड। ज्यावेळेस तुम्हाला आर्टिकल रिक्वायर्ड नसेल तर काय करायचं, नो आर्टिकल रिक्वायर्ड असं लिहायचं। ओके, आता सगळ्यात साधा सिंपल प्रश्न आहे, कशावरती विचारलाय पहा। इथं जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तो विचारलेला आहे आर्टिकल वरती। कशावरती विचारलाय, आर्टिकल वरती। तुम्ही काय करता सांगतो, तुम्ही पूर्ण वाक्य वाचत बसतात तर पूर्ण वाक्य वाचत बसायचं नसतं। ज्यावेळेस आर्टिकल तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत तर जी फिल इन द ब्लँक्स दिली त्याच्या पुढचा शब्द कोणता आहे तेवढंच आपल्याला काय करायचंय पाहायचंय। आता इथं पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे पोलीस ऑफिसर डॅश पोलीस ऑफिसर ऍट द सिक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डायरेक्टिंग अस फेअर टू गो। ओके, असं एक काय केलेलं आहे वाक्य दिलेलं आहे आणि ह्या वाक्यामध्ये इथं फिल इन द ब्लँक्स दिलेली आणि तुम्हाला इथं काय करायचंय, आर्टिकल भरायचंय। काय भरायचंय, आर्टिकल भरायचंय। मग आता इथं लक्षात ठेवा, इथं पोलीस ऑफिसर म्हणलंय का ऑफिसर म्हणलेलं आहे, तर पोलीस ऑफिसर म्हणलेलं आहे। मग पोलीस ऑफिसर म्हणजे कुठला तरी स्पेसिफिक अधिकारी सांगितलेला आहे आणि ज्यावेळेस स्पेसिफिक अधिकारी असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं आर्टिकल मध्ये तुम्हाला जे आर्टिकल यूज करायचंय ते द आर्टिकल आपण यूज करत असतो। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे। एकदम चिल्लर प्रश्न होता, एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे, सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे। त्यानंतर नेक्स्ट पहा, इथं दिलेलं आहे पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन्स। ओके, आणि काय दॅट चूज करेक्ट स्पेलिंग। आता दिलेल्या वाक्यामध्ये काय सांगितलेत तुम्हाला, हे एक वाक्य दिलेले याच्यामध्ये काय सांगितलंय, स्पेलिंग सांगितलेली आहे। आता लक्षात ठेवा स्पेलिंग दिलेली आहे, वाक्य दिलंय आणि वाक्यामध्ये खाली 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यातली स्पेलिंग तुम्हाला काय करायची, चुकीची निवडायची आहे। आता तुम्ही काय करता सांगता, मी सांगतो काय करता, तुम्ही हे पूर्ण वाक्य वाचून घेता, गरज नाही तुम्हाला वेळ वाचवायची, गरज नाही तुम्हाला संपूर्ण स्टेटमेंट वाचण्याची आवश्यकता कुठलीही नाहीये, काही गरज नाही। मग काय वाचायचंय, ऑप्शन वाचा। काय वाचायचंय, ऑप्शन। आणि ऑप्शन मधली जी स्पेलिंग चुकीची असेल तीच चुकीची असणार आहे, ऑप्शन मधली जी चुकीची असेल ती चुकीची असेल ना। आता इथं बघा काय दिलेलं आहे, लेंथ दिलाय, इथं काय दिलाय, जिराफ दिलाय, त्याच्यानंतर नो एरर आणि काय दिले, ओनिंग दिलेले। आता याच्यामध्ये जर एक थोडंसं आपण जर ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं तर मला सांगा बरं, लेंथची स्पेलिंग या ठिकाणी अशी असते का, LENGTH? तर नाही, तर काय असते लक्षात ठेवायचे, लेंथ LENGTH हे कशाची स्पेलिंग आहे, लेंथची स्पेलिंग आहे। म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये काय चुकलेलं आहे, कुठलं स्पेलिंग चुकलेली लक्षात ठेवायची, लेंथ ही स्पेलिंग चुकलेली आहे। मग आता पहा वरच्या वाक्यात लेंथ कुठं शब्द आलेला आहे, तर इथं पहा LENGTHE। ओके, इथं काय THE असणार आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवा LENGTHE। ओके, हा तुमचा काय असणार आहे, करेक्ट त्या ठिकाणी पर्याय असणार आहे। तो ऑप्शन नंबर किती लक्षात ठेवायचं, 1। ऑप्शन नंबर किती, 1। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, हाही प्रश्न तुम्हाला कशावरती विचारलेला आहे, इथं एन दिसतोय, इथं अ दिसतोय, इथं द दिसतोय, म्हणजे हाही प्रश्न तुम्हाला कशावरती विचारलेला आहे, आर्टिकल वरती विचारलाय। काय प्रश्न आहे पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर गिव्हन सेंटेन्स, मार्क नो आर्टिकल इफ देयर इज नो रिक्वायर्ड ऑफ द आर्टिकल। ज्यावेळेस तुम्हाला आर्टिकलची गरज नाही त्यावेळेस काय करायचं, आर्टिकल भरायचं नाही। साधा सिंपल प्रश्न आहे। आता इथं शब्द कोणता आहे, मी काय सांगितलं, पूर्ण वाक्य वाचण्याची आवश्यकता नाही, फक्त काय करायचंय, फक्त दिलेला शब्द जो आहे फिल इन द ब्लँकच्या अगोदरचा शब्द, नंतरचा शब्द, फिल इन द ब्लँकच्या नंतरचा शब्द आपल्याला पाहायचा आहे। आता इथं फिल इन द ब्लँक्स आहे म्हणजे इथं आर्टिकल भरायचं। इथं कोण दिलाय, मून दिलाय। आता मून ही काय आहे, जगातील एकमेव गोष्ट आहे आणि ज्यावेळेस जगातील एकमेव गोष्ट असते त्यावेळेस आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरत असतो। पहा किती साधा सिंपल प्रश्न आहे, एकदम चिल्लर प्रश्न आहे। मग या ठिकाणी कुठला आर्टिकल येईल लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 4 द हे आर्टिकल येत असतं, कारण आपल्याला माहिती द सन, द मून। ओके, तर द हा आर्टिकल काय करतो असतो आपण त्या ठिकाणी यूज करत असतो। सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे, कोणी तो इझिली काय करू शकतो, सोडू शकतो, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे।
त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म. काय विचारले तुम्हाला? मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म भरायचा आहे टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये काय करायचं तुम्हाला? काय भरायचं लक्षात ठेवायचंय, त्या ठिकाणी फॉर भरायचा आहे. आता इथं बघा, इथं काय करतात तुम्ही, तुम्हाला सांगितलेलं आहे, कालही लेक्चरला सांगितलंय किंवा रेग्युलर लेक्चरमध्ये मी क्लासमध्ये सांगत असतो की मुलांचा एरर म्हणजे काय असतो, मनाने काहीतरी शब्द टाकायचे ऑप्शन मधले, त्याचा अर्थ काढायचा आणि अर्थ काढल्यानंतर मग पाहायचं अरे व्यवस्थित वाटतोय का, हा व्यवस्थित वाटते मग बरोबर, अरे व्यवस्थित वाटत नाही याचा अर्थ चूक. हे असं इंग्लिशमध्ये चालत नाही. इथं प्रॉपर तुम्हाला गोष्टी समजणे आवश्यक आहे. आता इथं पहा, हे जर वाक्य जर आपण पाहिलं काय दिलेलं आहे, बिकॉज आय वॉज थर्स्टी डॅश डॅश अ लॉट ऑफ वॉटर. ओके, काय दिलेलं आहे? आता मला सांगा इथं कोणता काळ आहे? वॉज. वॉज म्हणजे कोणता काळ आहे? पास्ट टेन्स. कुठला टेन्स आहे? पास्ट टेन्स. आता जर मला सांगा पहिलं वाक्य पास्ट मध्ये असेल तर म्हणजे याचा अर्थ दुसरं वाक्य सुद्धा कशात असेल? पास्ट मध्ये असेल. कशामध्ये असेल? पास्ट मध्ये. मग आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे किंवा असा वर्ब निवडायचा जे कशामध्ये पाहिजे? पास्ट टेन्स मध्ये पाहिजे. मग ड्रँक होऊ शकतं का? यस येऊ शकतं. ड्रिंकचा V2 जो आहे तो ड्रँक आहे, बरोबर आहे. त्यानंतर बी ड्रिंकिंग. आता हे ड्रिंकिंग आहे, ड्रिंकिंग असं एकटं येत असतं का? नाहीये. हे V4 आहे. हे काय आहे? V4 आहे. आणि ज्यावेळेस V4 येत असतो त्यावेळेस त्याच्याबरोबर बॉडीगार्ड, आणि बॉडीगार्ड म्हणजे कोणतं? हेल्पिंग वर्ब येत असतात, तो एकटा येत नाही. त्यामुळे ऑप्शन कट झाला, हाही ऑप्शन कट झाला. ओके, आणि त्यानंतर इथं बघा काय इथं हॅड ड्रंक दिलंय. हॅड बरोबर आहे, पण ड्रँक लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस हॅव, हॅज, हॅड हे क्रियापद येत असतात, हेल्पिंग वर्ब येत असतात, त्यावेळेस क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप यूज करायचं असतं. कितवं? तिसरं. तर तिसरं रूप कसं असतं पहा, पहिलं रूप असतं ड्रिंक, दुसरं रूप असतं ड्रँक, आणि तिसरं जे रूप आहे ते असतं ड्रंक. काय असतं? ड्रंक. याच्यातलं आपल्याला जे भेटतंय ते किती नंबरचं आहे? फक्त ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी करेक्ट आहे, कारण ड्रँक हेच फक्त काय पास्ट टेन्स मध्ये आहे. हे जरी पास्ट टेन्स असलं तरी पुढचं ड्रँक हे चुकलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर किती येईल? ऑप्शन नंबर 1 येईल. आणि इथं बी दिले, बी नंतर क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचं असतं, परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे? चौथं रूप यूज केलंय. आणि हा जो V4 आहे हा एकटाच आलाय, याबरोबर बॉडीगार्ड यायला पाहिजे होते, म्हणजे हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे होते, जसं की ॲमिजार असेल किंवा ऑजवेर असेल, परंतु आलेलं नाहीये. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर टू फिल इन द ब्लँक्स. ओके, इथंही काय विचारलेलं आहे पहा, मोस्ट करेक्ट फर्ब विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? फर्ब विचारलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की वाक्यामध्ये काय दिले ते व्यवस्थित पाहायचं. फिल इन द ब्लँक्स वरती प्रश्न आहे. ओके, आता इथं काय दिलंय? ही आस्क्ड टू मी, ही आस्क्ड मी टू, आणि इथं दिलंय द विंडो ॲज इट वॉज टू हॉट असं दिलेलं आहे. ओके, टेन्शन घेऊ नका. इथं पहा बरं कोण दिलंय? टू दिलाय. इन्फिनिटिव्ह वरती हा प्रश्न विचारलेला आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचं? इन्फिनिटिव्ह कन्सेप्ट असते. इन्फिनिटिव्ह कन्सेप्ट मध्ये कोण असतं लक्षात ठेवायचं? टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप असतं. म्हणजे कोणतंही उद्या, कुठेही टू येऊ द्या, तुमच्या डोक्यात एकच ठेवायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. बस, वाक्य काही असू द्या, वाक्य काही असू द्या. आपल्याला ट्रिक्स काय सांगितली की टू आलं तर क्रियापदाचं किती रूप घ्यायचंय? पहिलं रूप घ्यायचंय. वाक्य कोणत्याही काळात असू द्या, वाक्य कसंही असू द्या. आता मला सांगा, हे ओपनिंग आहे, इथं ING आहे, हे क्रियापदाचं चौथं रूप आहे. चौथं रूप होईल का? तर होणार नाही. त्यानंतर ओपन हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, येऊ शकतं का? मी सांगितलं ना, टू बरोबर क्रियापदाचं किती रूप यूज करायचं असतं? पहिलं रूप यूज करायचं असतं. हॅड येईल का? नाहीये, पास्ट आहे. ओपन येईल का? हे क्रियापदाचं पाचवं रूप आहे, हेही येणार नाहीये. त्यामुळे उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ओके, लक्षात ठेवायचंय इन्फिनिटिव्ह आणि मॉडल ऑक्झिलरी लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचंय? मॉडल ऑक्झिलरी हे जर वाक्यामध्ये तुम्हाला दिलेले असतील आणि फिल इन द ब्लँक्स यांच्या बरोबर भरायचे असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय टू बरोबर कधी पण क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, त्याचबरोबर मॉडल ऑक्झिलरी बरोबर क्रियापदाचं कधी पण किती रूप घ्यायचं? पहिलं रूप घ्यायचं. कोणता काळ दिलाय, किती लांब वाक्य आहे, किती वाक्य कसं आहे, त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त डोक्यात फिक्स करायचं टू बरोबर V1 आणि मॉडल ऑक्झिलरी बरोबर काय असतं? V1 असतं. मग मॉडल ऑक्झिलरी कुठले कुठले असतात तर लक्षात ठेवा, कॅन, कुड, शाल, शाल असल, विल असल, मे असल, माइट असल, हे सगळे काय आहेत? मॉडल ऑक्झिलरी आहेत. रेग्युलर बॅच मध्ये आपण हे सर्व काय केलेत? पाहिलेले आहेत. ओके, तर हे पाहतोय आपण. रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन नाही, याचं प्रॉपर त्यांना अंडरस्टँडिंग होत असणार आहे. ठीक आहे, मग याचं जे उत्तर आहे टू मुळे काय घ्यायचंय? क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय, ते आलं ओपन. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय दिलेले पहा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड ऑफ द बिलो ऑप्शन्स. ओके, दिलेल्या ऑप्शन मध्ये याच्या सारखा, याच्या जवळ असणारा मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द याला शोधायचा आहे. याला कुठला शब्द शोधायचा आहे? समानार्थी शब्द. आता इथं काय दिले बघा, रिसीड्स. काय दिलेलं आहे? रिसीड्स. रिसीड्स म्हणजे कमी कमी गोष्ट एखादी काय होणे? कमी कमी होणे, त्याला काय म्हणायचं? रिसीड. काय होणे? कमी कमी होणे. याच्यामध्ये स्वेल्स,
स्वेल्स होतो का नाही, इंटेन्सिफाईज नाही होत, डिमिनिश म्हणजे आहे, बरोबर आहे, डिमिनिश म्हणजे नाश पावणे, कमी 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 होत जाणे, याला काय म्हणतो, डिमिनिश. आता इथं जर पाहिलं आपण, हे कॅम्फर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, कॅम्फर म्हणजे कापूर दिलेला आहे, आणि कापूर आपण असा उघडा ठेवलेला आहे, म्हणजे असं आपण हा उघडा ठेवतो तर त्यावेळेस हळूहळू हळूहळू कापूस काय होत असतो, संपत जातो, काय जातो, संपत जातो. तर लक्षात ठेवायचंय या ठिकाणी रिसीड्स जे आहे त्यासाठी तुम्हाला करेक्ट शब्द जो आहे तो कुठला आहे, डिमिनिश, कुठला आहे, लक्षात ठेवायचं डिमिनिश आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ल्ड फ्रॉम अमंग द 4 ऑप्शन गिव्हन चॉईसेस. ओके, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय, साधं सिंपल पहा, याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला एबीसीडी दिसते, म्हणजे याचा अर्थ 100% तुम्हाला काय भरायचं आहे, काय भरायचंय, तुम्हाला 4 ऑप्शन दिले, म्हणजे याचा अर्थ तुमचा पॅराजंबल वरचा प्रश्न, कशावरचा प्रश्न आहे, पॅराजंबल वरचा प्रश्न आहे. आता पहा किती साधा आणि सिंपल आहे, पहा पॅराजंबल, कुठला विषय डोकं लावायचं नाही, आपल्याकडे ट्रिक्स आहेत, भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत, पॅराजंबल आपला चुकतच नाही विद्यार्थ्यांचा, लक्षात ठेवा, पूर्ण प्रॉपर ट्रिक्स आहेत आपल्याकडे. मग याच्यामध्ये बघा काय इथं दिलंय, काय इथं ए मध्ये मी दिलंय, इथं मध्ये क्यूट दिलंय, इथं दिलंय माय दिलंय, इथं पप्पी दिलंय, इथं फॉर दिसतंय. आता मला सांगा, सगळ्यात महत्वाचं, कुठलंही वाक्य असेल, काय असेल, कुठलंही वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये त्या वाक्याचा जो स्टार्ट असतो तो कॅपिटल लेटरने होत असतो, कशाने होत असतो, कॅपिटल लेटरने. मग दिलेल्यापैकी कॅपिटल लेटर कुठे बघा ना, कुठे कसं आहे, माय, बरोबर आहे, म्हणजे पहिले स्टार्ट तुमचं सी ने होणार आहे, हे फिक्स करायचं डोक्यात, हे व्यवस्थित पाहायचं, लक्षात ठेवायचंय. कधी कधी ते फुल स्टॉप, कधी कधी क्वेश्चन मार्क, कधी कधी कोमा, यावरती सुद्धा पॅराजंबल मध्ये काय करतात, तुम्हाला गडबड, म्हणजे त्या ठिकाणी गडबड होत असते. तर व्यवस्थित पॅराजंबलचे आपले काही रूल्स आहेत त्याच्यानुसार जायचे, बाकी काही नाही, ट्रिक्स आहेत काही, ठीक आहे. आता मला सांगा इथं काय, माय पॅरेंट्स गिफ्टेड, आता गिफ्टेड दिलंय, गिफ्टेड हे क्रियापद आहे, आणि क्रियापदानंतरचा जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट म्हणतो. क्रियापदाच्या नंतरचा भाग कोण आहे, ऑब्जेक्ट. मग आता याच्यामध्ये मला सांगा, स्टार्टिंग तर सीनी होणार एवढं तर मला कळलेलं आहे, काही झालं तर वाक्याचा स्टार्ट कशाने होणार आहे, सीनी होणार आहे. मला सांगा बरं, या ठिकाणी वाक्याचा सीनी स्टार्ट झालेला आहे का, नाहीये, म्हणजे कट करा. या ठिकाणी वाक्याचा सीनी स्टार्ट झालाय का, झालेला आहे. या ठिकाणी वाक्याचा सीनी स्टार्ट झालेला आहे का, झालेला आहे. या ठिकाणी वाक्याचा सीनी स्टार्ट झालेला आहे का, झालेला नाही. पहिला पॉईंट कळाला, म्हणजे ऑटोमॅटिक बघा, एकाच वाक्य स्टार्ट केलं 2 ऑप्शन कट झाले. असं इलिमिनेशन तुम्हाला करावं लागणार आहे, असं शिकावं लागणार आहे, ना की तुम्ही अर्थ लावताना अर्थ लावून त्याचा मिनिंग वेगळा तुम्हाला जो चांगला वाटतोय तो काढताय, असं नाही करायचं, ठीक आहे. आता मला सांगा ऑब्जेक्ट, इथं मी, क्यूट, पप्पी आणि फॉर, यातला ऑब्जेक्ट कुठला असणार आहे, मी. ऑब्जेक्टिव्ह केस कुठली असते, मी आहे ना. मग आता इथं काय होईल, माय पॅरेंट्स गिफ्टेड मी काय दिलंय तुम्हाला, पप्पी, काय दिले, लक्षात ठेवायचंय, पप्पी. मग आता मला सांगा या ठिकाणी क्यूट लिटल पप्पी, सॉरी इथं काय दिलेलं आहे, क्यूट लिटल पप्पी, पप्पी दिला, पण तो कसा आहे, क्यूट लिटल, कसा आहे, क्यूट लिटल. ओके, फॉर माय बर्थडे, फॉर माय बर्थडे, अशी काय होऊन वाक्यरचना होईल. नाही काय कळलं, इथं ऑब्जेक्ट आहे, याचा अर्थ सी नंतर ऑब्जेक्ट हा मी का मी आहे, म्हणजे सी नंतर ए यायला पाहिजे, कोण यायला पाहिजे, सी नंतर ए. मग सी नंतर ए दिलेल्या 2 ऑप्शन मध्ये सी नंतर ए कुठे चेक करा, ऑप्शन नंबर किती मध्ये, 2 मध्ये आहे. हा ऑप्शन तुमचा कट झाला, म्हणजे करेक्ट उत्तर जे आहे ते किती नंबर आहे, 2 नंबर. पहा बरं काय याच्यामध्ये काय वेगळं आहे का, आपण अर्थ पाहिला का, अजिबात अर्थ नाही. बेसिक जे ग्रामर आहे तेच आपण यात पाहिलेलं आहे, सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर व्हर्ब, व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट, बस. याच्या पलीकडे काही सुद्धा पाहिलंय का आपण, बाकी काही सुद्धा पाहिलेलं नाही. इतकं साधं आणि सिंपल आहे, लक्षात ठेवायचं. फक्त इंग्लिश आपण मराठी ट्रान्सलेशन करू 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 त्याला काय केलंय, अवघड केलेलं आहे. इंग्लिश सोपं आहे, लक्षात ठेवा, इंग्लिश अवघड नाहीये. तुम्हाला एक सवय लागलेली की प्रत्येक वाक्य घ्यायचं आणि ते मराठीत ट्रान्सलेट करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम. इडियम दिलेली फ्रॉम दी बिलो क्वेश्चन्स. इथं दिले वन्स इन अ मून, काय दिलेले, वन्स इन अ ब्ल्यू मून. आता ब्ल्यू मून म्हणजे काय, निळा चंद्र नसतो. ब्ल्यू मून म्हणजे काय असतं, ज्यावेळेस चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ आलेला असतो. ओके, चंद्राच्या अपभू स्थिती आणि चंद्राच्या उपभू स्थिती असं तुम्ही जिओग्राफीमध्ये पाहत असताल, तर ज्यावेळेस तो चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो त्याला उपभू स्थिती म्हणायचंय. मग त्यामुळे तो रेग्युलर पेक्षा कसा दिसेल, चंद्र मोठा दिसतो. मग आता मोठा दिसतो तो दररोज दिसतो का, तर दररोज दिसत नाही, कधीतरी दिसतो. काय दिसतो, कधीतरी दिसतो. मग कधीतरी याला म्हणतात रिअरली. कधीतरी म्हणजे काय, रिअरली. रेग्युलर जो दिसतो त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये तो मोठा दिसतो, त्याला म्हणायचंय वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजेच काय, रिअरली. त्याला काय म्हणायचंय, रिअरली म्हणायचंय. समजतंय. इथं पहा, इथं दिलेलं आहे रेग्युलर पेक्षा तुम्हाला काय दिसतोय, मोठा दिसतोय. तर का, कारण आपल्याला माहिती की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो, आणि ज्यावेळेस चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो त्यावेळेस पृथ्वीच्या ज्यावेळेस तो जवळ येतो त्या स्थितीला म्हणायचं उपभू स्थिती, आणि ज्यावेळेस तो लांब असतो त्या स्थितीला म्हणायचं अपभू स्थिती. हे तुम्हाला सगळ्यांना बेसिक मध्ये माहित असणार आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, भूगोलची कन्सेप्ट महत्वाची आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. ओके, म्हणजे कशावरती विचारलाय, वर्ब वरती विचारलं बेटा.
तुम्ही पहा, मला सांगा, व्हर्ब वरती तिसरा प्रश्न आहे. कितवा प्रश्न आहे? तिसरा प्रश्न आहे. म्हणजे व्हर्ब किती महत्वाचे पहा, व्हर्ब किती महत्वाचे. तुमचे व्हर्ब जेवढे पाठ असतील तेवढं तुमचं काय येणार आहे, इंग्लिश ग्रामरवरती कमांड येणार आहे. ओके, आता इथं बघा काय दिलेलं आहे, इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड डॅश युअर कोट असं दिलेलं आहे. आता मला सांगा, इथं कोण दिलंय? फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे, बरोबर आहे. आणि व्हर्ब भरायचा आहे. त्याच्या अलीकडे कोणता शब्द आहे? शुड. आणि मग अशी सांगितलं शुड हे काय? मॉडेल आहे. हे काय? मॉडेल आहे. जसं टू बरोबर V1 घेतलं जातं, तसंच सेम शुड बरोबर सुद्धा काय घेतलं जातं? V1च घेतलं जातं. काय घेतलं जातं? V1. मग आता मला सांगा, याच्यामध्ये V1 कुठं दिलेलं आहे? बी ओव्हर हे तुमचं V1 आहे का? नाहीये. विअर्स हे तुमचं V1 आहे का? नाहीये. यस लागलाय म्हणजे कोण झाला? V5 झाला. हे विअर तुमचं V1 आहे का? यस आहे. इथं ING लागलाय म्हणजे हा कोण झाला? V4 झाला. तुम्हाला काय भरायचं? इथं V1 भरायचंय. म्हणजे आपला जो ऑप्शन असणार आहे करेक्ट तो आहे विअर. तो आपला ऑप्शन कुठला आहे? विअर आहे. समजतंय का? पहा, इतकं साधं आणि सिंपल आहे. समजतंय सर्वांना? ओके, चलो नेक्स्ट. काय दिलेलं आहे? स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस असं विचारलेलं आहे. काय? चूज अन अप्रोप्रिएट विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिव्हन वर्ड्स, सेंटेन्स, फ्रेज और गिव्हन ऑप्शन्स. म्हणजे याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती प्रश्न विचारलेला आहे. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस त्याला काय म्हणतात लक्षात ठेवायचं? फिलॉलॉजी. काय म्हणायचं? लक्षात ठेवायचं, फिलॉलॉजी. मग आता फिलॉलॉजी झाला म्हणजे संपला का? नाही. मग आता बाकीचे पाहू आपण. इथं पहा, अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवाचा विकास कसा झालाय, उत्क्रांती कशी झाली, त्याचा संपूर्ण जो अभ्यास आपण ज्याच्यामध्ये करत असतो, बदल कसा झालाय, त्याला अँथ्रोपॉलॉजी म्हणायचंय. काय म्हणायचंय? अँथ्रोपॉलॉजी. त्यानंतर इथं आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे शरीराचा संपूर्ण अभ्यास करणे, याला काय म्हणायचं? फिजिओलॉजी. इथं पहा, इथं मानवाची उत्क्रांती कशी झाली, सुरुवातीला कोण होता, हळूहळू कसा बदल होत गेलेला आहे, याचा जो अभ्यास करतो त्याला आपण म्हणतो अँथ्रोपॉलॉजी. त्याला काय म्हणायचंय? अँथ्रोपॉलॉजी. आणि त्यानंतर दुसरा जो आहे इथं फिजिओलॉजी. म्हणजे फिजिओलॉजी म्हणजे शरीरामध्ये कुठले कुठले अवयव कसे काम करतात, काय करतात, याचा जो अभ्यास करतात त्याला म्हणतात फिजिओलॉजी. त्याला काय म्हणायचंय? फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन ऑफ बॉडी. प्रत्येक ऑर्गनचा जो काही फंक्शन आहे त्याचा अभ्यास करणे, त्याला काय म्हणायचंय? फिजिओलॉजी. काय म्हणायचंय? फिजिओलॉजी. आणि त्यानंतर नेक्स्ट जो होता पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी म्हणजे काय? आपल्याला माहिती, वेगवेगळे आजार असतील, वेगवेगळे ब्लड असतील किंवा वेगळ्या गोष्टी असतील, याचा अभ्यास करणे, याच्या टेस्टिंग करणे, याला काय म्हणतात आपण? फिजिओलॉजी. मग इथं बघा, फिजिओलॉजी लॅब दिलेली, याच्यामध्ये काय केले आहेत? वेगवेगळे केमिकल्स वगैरे तुम्हाला दिसत आहेत. इथं ब्लड चेक केलं जातं, युरिन चेक केलं जात आहे. ठीक आहे, त्याला म्हणायचं फिजिओलॉजी. काय म्हणायचंय? फिजिओलॉजी. सगळ्यांना समजतंय व्यवस्थित? ओके, चलो. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव गिव्हन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग. काय याच्यामध्ये एक स्पेलिंग मध्ये एरर दिलेली आहे. काय वाक्य दिलेले? वाक्य वाचायला सांगितलंय का? अजिबात सांगितलेलं नाही. मग काय करायचंय? स्पेलिंग एरर आहे, डायरेक्ट ऑप्शन मध्ये जा. स्पेलिंग एरर आलं तर डायरेक्ट ऑप्शन मध्ये जायचंय, कारण आपला वेळ वाचवायचा आहे. मग आता मी हे वाक्य वाचत नाही, डायरेक्टली ऑप्शन मध्ये जातो. इन्व्हॉल्वमेंटचं स्पेलिंग चेक करा, बरोबर आहे का? यस, करेक्ट आहे. नो एरर. आता बघू, सगळे बघितल्याशिवाय नो एरर तर नाही मारून चालणार. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस, ADVANTEGS, ऍडव्हान्टेजेस बरोबर आहे. पण बिझनेसचं स्पेलिंग बघा बरं, BUSSINES. तर बिझनेसचं स्पेलिंग या ठिकाणी काय झालेलं आहे? चुकलेलं आहे. BUSINESS. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग बिझनेस जे आहे इथं चुकलेलं आहे. तुम्हाला कुठली स्पेलिंग विचारलेली? या ठिकाणी एरर इन स्पेलिंग विचारलेली आहे. तर कुठल्या स्पेलिंग मध्ये? बिझनेस या स्पेलिंग मध्ये तुमचे एरर आपल्याला फाइंड होते. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे काय दिलेलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. वन्स बिटन ट्वाइस शाय. वन्स बिटन ट्वाइस शाय म्हणजे काय होतं? लक्षात ठेवायचंय, एखादा व्यक्ती आहे आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटायला गेलात आणि भेटायला गेल्यानंतर त्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी एखादं काही गिफ्ट वगैरे दिलेलं असेल आणि गिफ्ट गेल्यानंतर तो सगळ्या दुनियात नुसतं सांगतोय की मी याला पहिल्यांदा भेटलो आणि गिफ्ट दिलं, मी याला पहिल्यांदा भेटलो, गिफ्ट दिलं. आणि परत तो तुम्हाला दुसऱ्यांदा भेटायला आल्यानंतर तो गिफ्ट घेऊन आलाय, मग त्यावेळेस तुम्ही गिफ्ट घेणार का? तर घेणार नाही. म्हणजे परत पहिली झालेली चूक तुम्ही परत रिपीट करणार आहेत का? करणार नाहीत. मग त्यालाच म्हणायचं, लक्षात ठेव काय? वन्स बिटन ट्वाइस शाय. म्हणजेच काय? अन अनप्लिझंट एक्सपिरियन्स इंड्यूस क्वेश्चन. मग आता याचं नाही, हे सगळीकडे काय करतोय? सगळ्या दुनियात करतोय की मला काय दिलंय? गिफ्ट दिले, गिफ्ट दिले, गिफ्ट दिले. गिफ्ट आहे 5 रुपये 10 रुपयाचं, पण असा वानतोय जसं काही एखाद्या लाखाची गाडी घेऊन दिलेली. मग अशा व्यक्तीला काय म्हणलं जातं? लक्षात ठेवायचंय, वन्स बिटन ट्वाइस शाय. याला काय म्हणायचंय? वन्स बिटन ट्वाइस शाय. मग आता इथं पहा, इथं हा एक जेंट्स आहे आणि याने काहीतरी हिला गिफ्ट देतोय, लेडीजला गिफ्ट देतोय. तर कदाचित पहिला एक्सपिरियन्स बॅड असणार आहे, त्याच्यामुळे हे गिफ्ट घ्यायला काय करते? ते नकार देते, नको तुझं गिफ्ट तुलाच राहू दे, याचा अर्थ असं झाला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट दिलेलं आहे काय दिलंय? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द ऑप्शन. बिलो ऑप्शन. तर निगेट काय दिलेलं आहे? निगेट करणे म्हणजे रिजेक्ट करणे. लक्षात ठेवायचं,
निगेट करणे, एखादी गोष्ट निगेट करून टाकणे म्हणजे काय करणे लक्षात ठेवायचं, कन्फर्म नाही तर काय लक्षात ठेवायचं, रिजेक्ट आहे. काय लक्षात ठेवायचं, रिजेक्ट. तर लक्षात ठेवायचं रिजेक्ट हा शब्द याचा मिनिंगफुल करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेले पहा, पॅराजंबल. असं दिसलं की लगेच आपल्याला कळून जातं की पॅराजंबल आहे. कशावरून कळते पॅराजंबल आहे, तर हे बघा एबीसीडी असं काहीतरी दिलेलं आहे, बरोबर. ठीक आहे, आता मला सांगा इथं कोण आहे, स्टार्टिंगला दॅट आहे, इथं कोण आहे मॅथमॅटिशियन आहे, इथं कोण आहे लिमिटेशन्स आहे, इथं अँड आहे, इथं कोण आहे फाईल. ओके, असे काही केलेत वेगळे ऑप्शन दिलेले आहेत. आता एवढं तर आपल्याला बेसिक माहिती की दॅटने वाक्याची सुरुवात कधी होत नाही. दॅटने वाक्य सुरुवात होते का, नाही. म्हणजे ए वाला ऑप्शन कट करा, ए वाला ऑप्शन कुठे इथं आहे, एनी तुमच्या वाक्याची सुरुवात होणार नाही. एवढं तर आपल्याला काय होतंय, कळतंय. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे, लिमिटेशन्स. ओके, आणि इथं काय दिलंय, फाईल ट्रॅडिशनल. तर लक्षात ठेवा फाईल आपण बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये वाक्याची सुरुवात फाईलनी करत असतो. कशाने करत असतो, फाईलनी करत असतो. ओके, मग आता याच्यामध्ये आपल्याला पहा दॅटने वाक्याची सुरुवात होणार नाही, म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये हा ऑप्शन तुमचा किती, 1 नंबरचा ऑप्शन काय झाला, कट झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर काय, ई इथं आहे, इथं. ओके, फाईल इथंही आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं फाईल. आता याच्यानंतर कुठलं वाक्य येऊ शकतं पहा, फाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव दिअर. मग आता इथं बघा, इथं ई नंतर सी दिला, ई नंतर सी, म्हणजे याचा अर्थ 100% ई नंतर हे वाक्य काय असणार आहे, इथं असणार आहे. कुठं असणार आहे, इथं. हे तर समजतंय सगळ्यांना, काही नाही समजत, सगळ्यांना काय होतंय, प्रॉपर व्यवस्थित काय होतंय, अंडरस्टँडिंग होत आहे. क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय दिलेलं आहे, ई नंतर कुठला दिलाय, सी. ई नंतर कुठला आहे, सी आहे. म्हणजे काय येईल बघा, फाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव दिअर लिमिटेशन्स इज कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. ओके, हे काय झालं, पहिलं वाक्य झालं. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे, आता मला सांगा हे राहिलेले 2 वाक्य तर संपलेत आपल्याला, 1, 2 आणि 3. ह्या वाक्यामध्ये फुल स्टॉप कुठे बा, इथे फुल स्टॉप आहे आणि इथे काय फुल स्टॉप आहे. फुल स्टॉप वाला वाक्य सुरुवातीला असतं का एंडिंगला असतं, कुठलंही वाक्य पूर्ण झाले आपण काय करतो, फुल स्टॉप देतो. म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला, फुल स्टॉप जो आहे तो कुठे घ्यावा लागेल, एक तर सी मध्ये घ्यावा लागेल, नाही तर ए मध्ये घ्यावा लागेल. मग ए आणि सी बघा, ए इथं यस आहे, इथं पण आहे. ओके, आणि इथं दिले फुल स्टॉप सी. मला सांगा एकच वाक्य घेतलं लगेच फुल स्टॉप होईल का, नाही होणार. का, कारण इथं कंजंक्शन दिलेले, दॅट पण दिले आणि इथं काय 2 कंजंक्शन आहेत. म्हणजे याचा अर्थ 4 वाक्य असणार आहेत. किती वाक्य असणार आहेत, 4 वाक्य असणार किंवा 3 वाक्य असणार आहे. किती वाक्य असणार, 3 किंवा 4 वाक्य असणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळं हे जे आहे सीनी वाक्याची स्टार्ट होऊ शकत नाही. एवढं तर कळालं, त्या दोघांपैकी एक वाक्य असणार आहे. मग इथं बी आणि डी आणि डी आणि बी. आता बी बघा काय दिलेलं आहे, मॅथमॅटिशियन्स मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड. काय दिलंय, युनिव्हर्सली काय दिलेलं आहे, ऍक्सेप्टेड दिलेलं आहे. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड झाल्यानंतर नेक्स्ट जे वाक्य आता बघा, इथं काय केलं, बी नंतर डी, बी नंतर डी आणि इथं काय नंतर डी नंतर काय बी. डी वाला कुठला आहे, अँड. बघा इथं काय दिलेलं आहे, अँड. लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज अँड कॅन कॉम्प्रेस नाही. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण मिनिंग, ह्या प्रश्न आहे समजा, ह्या प्रश्नाला तुम्हाला मिनिंग थोडाफार लावू शकता. ठीक आहे, तर थोड्या डिफिकल्ट कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, सुटन तरी बी काही प्रश्न नाही. म्हणजे 1 नंबर कळाला, फाईलने आपला स्टार्ट झाला पाहिजे. फाईलने स्टार्ट झालाय कुठे आहे, एक तर ऑप्शन नंबर 3 असेल, नाही तर ऑप्शन नंबर 2 असेल. हे 2 ऑप्शन तर काय झाले, उडाले. हाई ऑप्शन गेला आणि हाई तुमचा ऑप्शन गेलेला आहे. त्यानंतर सी, त्यानंतर कोण येणार आहे, सी येणार आहे, म्हणजे हा 2 नंबरला असणार आहे. सी नंतर बघा बी, म्हणजे काय असं वाक्य पाहिजे, फाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव दिअर लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड. मॅथमॅटिकल सिम्बॉल आर युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड अँड ऍक्सेप्टेड आणि पुढचं काय असेल, अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे. काय दिलेलं आहे, इन अ वे. ओके, ठीक आहे. तर म्हणजे असा ऑप्शन किती नंबरचा आहे, इथं 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला काय होतं, इथं मिळून जातोय. प्रॅक्टिस केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला जमल, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथं काय दिलेलं आहे, अशोका इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर, ही लव्ज मॅनकाइंड. आता लव्ज मॅनकाइंड म्हणजे जो एखाद्यावरती प्रेम करतो किंवा ज्याला माणसांवरती प्रेम करायला आवडतं, माणसांवरती खर्च करायला आवडतो, त्याला म्हणतो फिलांथ्रॉपिस्ट. कोण म्हणतो आपण, फिलांथ्रॉपिस्ट. पहा इथं रतन टाटा आपल्याला माहिती आहे की खूप मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलेले भारतातलं. त्यांनी खूप साऱ्या गोरगरिबांना काय केलेले, दान धर्म केलेला आहे. अशा लोकांना म्हणायचं फिलांथ्रॉपिस्ट. काय म्हणायचंय, फिलांथ्रॉपिस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय, जो डोळ्याचा डॉक्टर असतो त्याला म्हणायचं ऑप्टोमेट्रिस्ट. त्याला काय म्हणायचंय, ऑप्टोमेट्रिस्ट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट जो आहे याच्यामध्ये आहे सिस्मोलॉजिस्ट. सिस्मोलॉजिस्ट म्हणजे काय लक्षात ठेवायचंय, जो कशाचा अभ्यास करतो, सिस्मोलॉजिस्ट जो कशाचा, इथं बघा भूकंप झालेला आहे. ओके, भूकंपाच्या लहरी असतात त्याला सिस्मिक वेव्हज म्हणतो. मग इथं भूकंप झाल्यानंतर अभ्यास करणे, भूकंपाचा अभ्यास, याला काय म्हणतो, सिस्मोलॉजिस्ट म्हणतो. काय म्हणतो आपण, सिस्मोलॉजिस्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँथ्रोपोलॉजिस्ट. कुठला आहे, अँथ्रोपोलॉजिस्ट. ओके, तर याच्यामध्ये जे करेक्ट तुमचं जे उत्तर आहे
अँथ्रोपॉलॉजिस्ट ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे कशात पाहिलेलं आहे? अँथ्रोपॉलॉजिस्ट मध्ये. म्हणजे याचं जे आहे उत्तर, ही लव्स मॅनकाइंड, याचं उत्तर जे आहे फिलांथ्रॉपिस्ट. कुठले लक्षात ठेवायचंय? फिलांथ्रॉपिस्ट आहे. ओके, तर हे तुमचं पेपर 2 जो आहे, म्हणजे पेपर 2 म्हणजे शिफ्ट 1 म्हणजे शिफ्ट 2 जे पेपर जो झालेला आहे पहिल्या दिवशी वनरक्षकचा, त्याची शिफ्ट 2 होती. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. इंग्लिशची भीती तुम्हाला घालवायची असेल, इंग्लिश प्रॉपर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, ज्यांना स्पेशली इंग्लिशचे काय वाटते, भीती वाटते. मला शब्द देतो की तुम्हाला इंग्लिशचं हे जे आहे याच्यातून परीक्षेला प्रश्न येतील. ओके, व्यवस्थित येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एवढं जरी पाहिलं, व्यवस्थित जरी केलं तर तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 24 मार्क यायला काही अपेक्षा म्हणजे हरकत नाहीये. या ठिकाणी आपण थांबू आता. ओके, भेटू उद्याच्याला दुसरं लेक्चर घेऊन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.